श्रीराम नमस्कार. आज 27 जानेवारी 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 78. मागच्या वेळी आपण मनाचे श्लोक आणि भगवद्गीता असं संयुक्त 40 भाग करायला सांगितले होते, पण 13 भाग झाल्यानंतर अशी आज्ञा झाली की इथं थांबावं आणि नेहमीचं जे भगवद्गीतेचं निरूपण आहे ते करायचा प्रयत्न करावा. आत्मविज्ञान योग हा योग आपण जेव्हा भाग 77 जेव्हा पाहिला तेव्हा चालू होता. कुठंतरी वैचारिकतेत, विचारांमध्ये, शब्दांमध्ये बोथटपणा आलेला असावा, तेव्हा डॉक्टरांनी मनाच्या श्लोकाचं एक ओवी, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, याला अनुसरून काही भाग निरूपण करायला सांगितलं होतं. आज आत्मविज्ञान हा योग चालू करताना 78वा भाग सुरू करताना सुरुवातीला आत्मविज्ञानाच्या अगोदर आत्मसंयम योग जो होता त्याच्यावर थोडासा एकदा प्रकाश टाकतो. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला जो संवाद, यांच्या नर आणि नारायण यांच्यामधला जो संवाद हा जो चालू आहे, या संवादामध्ये भगवंतांनी प्रत्येक युगात, आता सध्या जे कलियुग चालू आहे, कसं वागावं, आचरण कसं असावं हे सांगितलेलं आहे. मला तुम्ही शरण द्या आणि एकदा मला शरण आलात की मग तुम्हाला कशाची चिंता नाही, असं परमात्मा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आत्मसंयम योगामध्ये इंद्रिय, 10 इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, या इंद्रियांद्वारे मनुष्य कसा मदमोह, मत्सर, माया, अहंकार याच्यामध्ये अडकतो हे भगवान श्रीकृष्णांनी, त्या नारायणाने सांगितलेलं आहे. इथं एक मुद्दामून एक गोष्ट सांगतो. बऱ्याच जणांचा असं असतो की भगवद्गीता नक्की कोणी कोणाला सांगितली. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली की लगेच दुसरा एखादा तत्ववादी असतो, तो म्हणतो छे काही काय, नारायणाने नारायणाला सांगितले. वास्तविक गंमत अशी आहे की परमात्मा हा श्रीकृष्ण ज्यांनी देह धारण केलेला होता, या श्रीकृष्णाचा जो आत्मा होता तो परमात्मा होता, तो विष्णू होता. त्यामुळे तुम्ही नारायण म्हणा किंवा श्रीकृष्ण म्हणा, फक्त आपली वैचारिकता कशी पाहिजे, ओळखायची आपली पातळी काय हवी, या अनुषंगाने आपण बोध घ्यायला हवा. नारायणाने नराला सांगितलं, असं नुसतं सांगितलं, पण नर कशाला म्हणतात हे जर कोणाला विचारलं तर म्हणते की नराला म्हणजे काय, की अर्जुन पुरुष होता, पण पुरुष असणं वेगळं आणि नर असणं वेगळं. पुरुष हा अर्ध स्त्री असतोच, पण नराला स्तन नसतात. हा सगळ्यात मोठा फरक आहे. पण ती घोड्याला पण नसतात, म्हणून आपण कधीही शक्ती हॉर्स पॉवरमध्ये मोजली जाते. सिंह जरी किती जोरात पळाला किंवा त्याचा वेग, चित्त्याचा वेग अति असला, तरी वेगाचा जे गणित मांडलं जातं, जे मोजलं जातं, ते घोड्याच्या वेगात मोजलं जातं, कारण नर येतो. हे सांगायचा भाग म्हणजे की फक्त नर म्हणजे काय आणि नारायण म्हणजे काय हे नीट समजून घेतलं पाहिजे, की फक्त नारायण आणि नराला भगवद्गीता सांगितलं तर तसं नाही आहे. श्रीकृष्णाच्या रूपामध्ये श्रीकृष्ण जेव्हा सांगतो की मला माझ्यामध्ये स्वाधीन व्हा, माझ्यामध्ये मिसळा, माझ्यामध्ये एकरूप व्हा, म्हणजे तो श्रीकृष्ण नाही आहे. त्याच्या अंतरात्म्यामध्ये जो स्थित परमात्मा भगवान विष्णू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे. आता पुढची गोष्ट अशी आहे की भगवान श्रीकृष्णाने जेव्हा आत्मसंयम योगामध्ये या इंद्रियांवरती संयम असावा असं सांगितलं, मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला इंद्रियांच्या भोवती कायम अडकून बघितलेलं आपण पाहतो. नको ते ऐकणं, नको ते पाहणं, नको ते चाखणं, नको तो स्पर्श, या सर्व गोष्टी
परमात्म्यांनी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत अर्जुनाला सांगितले की मनुष्याला याच्यावरती संयम हवा, पण तो मनुष्याचा राहत नाही, इंद्रियाच्या अधीन होऊन जातो. इंद्रिय दिलेत तुला, कान दिलेत तुला, डोळे दिलेत तुला, पण जे बघायला हवं ते बघण्यासाठी दिलेले आहेत. तुम्ही म्हणाल आता माझ्या डोळ्यासमोर जर प्रसंग एखादा आला तर मी कसं काय माझ्या डोळ्यांना सांगणार की हे बघू नकोस आणि ते बघू नकोस, असा माणसाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होऊ शकतो. किंवा जे कानावर ऐकायला आलं ते मी तर नाही सांगितलं की मला हे ऐकायचं आहे म्हणून, ते आपोआप आलं, ते माझ्या कानावर पडलं. पण जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मनुष्यानी इंद्रियाच्या अधीन होता कामा नये, म्हणजे काय, जे पाहिजे ते पाहायला हवं. म्हणजे तुम्ही म्हणाल म्हणजे काय, नक्की म्हणायचा विचार काय, की ज्यांनी जी वैचारिकता, जे पाहणं, जे ऐकणं, जो स्पर्श हा तुम्हाला त्या परमात्म्याजवळ नेऊन ठेवेल, ती कृती करणं म्हणजेच इंद्रियांवरती संयम आहे. इंद्रिय ही जेव्हा जरी भोगण्यासाठी असली तरी त्याचा भोग संपल्यानंतर ती काही अशी बंद करून किंवा बांधून ठेवता येत नाहीत की त्याला कुलूप लावलं आणि आपण बांधून ठेवलं. पण ती जर परमात्म्याच्या अधीन असतील, परमात्म्याच्या अंमलाखाली असतील, तर त्याचा अतिवापर किंवा त्याचा चुकीचं काम, चुकीचं पाहणं, चुकीचं वास घेणं, चुकीचं स्पर्श करणं, चुकीचं ऐकणं हे काही नक्की होणार नाही. ही नक्कीच खात्री बाळगा, कारण तिथे परमात्म्यामध्ये ती ताकद असते की जे होत्याचं नव्हतं करायची ताकद फक्त परमात्म्यात आहे. आणि इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की इंद्रियांवरती आपला संयम हवा. बुद्धी वाटताना मी तुला दोन्ही दिलेली आहे, चांगली दिलेली आहे, वाईट दिलेली आहे. तुला काय वापर करायचा हे तुला कळायला पाहिजे. म्हणजे भगवंतांनी सुबुद्धी पण दिली आणि कुबुद्धी पण दिली आहे, पण कुठली वापराची ह्याचा विचार माणसांनी करायचा. म्हणजे विचार करा, म्हणजे असं नक्की म्हणता येईल की अजून एक बुद्धी नक्की काहीतरी आहे. कारण मी विचार करतोय की मला सुबुद्धीने वागायचं का कुबुद्धीने वागायचं, पण म्हणजे ही कुठली बुद्धी मला सांगणार की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. म्हणजे कुठंतरी त्या परमात्म्याचा अंश आपल्या शरीरामध्ये काम करत हा असतोच आणि तो आपल्याला सांगत असतो, पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. इंद्रियांच्या अधीन होणं हे इतकं, मी आज ही गोष्ट आत्ता 2-3 दिवस निरूपण झालं नाही, कारण ह्या गोष्टींवरती विचार करत होतो, पाहत होतो की माणसाचा संयम कसा हवा. एखादी गोष्ट जर तोडायची झाली तर ती कशी तोडता यायला हवी, आणि सोपं नसतं ते. आज 12 फेब्रुवारी 2019 नंतर माझी आई मला भेटली आणि माझ्याकडे ती आत्ता एक 25 दिवस राहायला आली होती. आणि असं होतं की जेव्हा काय जवळ ती राहायची, नारायणपेठपासून सदाशिवपेठ काय लांब नाही, 2 चौक पुढं होतं. आणि प्रेमाने रोज काही नाही ते ती भाजी केली की मला द्यायची. आणि तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की कोणाकडं खाणं बंद करा. कुठल्याही घरामध्ये, कोणाच्याही घरामध्ये अन्न आणि पाणी स्वीकारायचं नाही, असं त्यांनी सांगितलं. मी तेव्हा त्यांना हो म्हटलं, आणि काय ते तसं घडलं नाही. कारण अशा गोष्टी अशा असतात की आपल्या नातेवाईकांनाही काय वाटेल, किंवा आपल्या मुळामध्ये कसं आहे की नातेवाईकांना आणि ही कारणं देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनाचा ताबा किती असतो हा खूप महत्त्वाचा आहे. तर तेव्हा ते मला म्हटले की मी तुम्हाला एक सोपी युक्ती सांगतो. म्हटलं सांगा. म्हटलं तुम्हाला रोज आई तुमच्या भाजी करून देतात की नाही? म्हटलं हो देते की. आजपासनं म्हणले तुम्ही आईच्या हातचं खाणं बंद करा. आता ही गोष्ट माझ्या अंदाजाने एक 15 ते 17 वर्ष झाली असतील या गोष्टीला. आणि त्यांनी आईच्या हातचं खाणं बंद करायला सांगितलं. आणि तेव्हा तो वाद इतका विकोपाला गेला होता की एकदा माझी आई डॉक्टरना भेटायला आली होती की मी माझ्या मुलाला काय विष खायला घालते का, तुम्ही बंद करायला सांगितलं ते.
पण जेव्हा डॉक्टरांनी आईला समजवलं की मुलाची जर कुठेतरी प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, त्यांनी कुठले तरी अटी नियम पाळावे असं तुम्हाला वाटत असेल, तर हे योगदान, हा त्याग तुम्हाला करायला लागेल. कारण तुम्ही त्याग केलात तर तो तुमच्या प्रेमभावामध्ये अडकणार नाही आणि त्याला तो मोकळं होणं सोपं होईल. आणि तेव्हापासनं त्याच्यानंतर मी माझ्या आईच्या हातचं काही खाल्लेलं नाही. आणि डॉक्टरांचा शब्द होता की खाऊ नका. एकदा त्यांनी नाही सांगितलं की नाही, तो विषय तो माझ्यासाठी त्या क्षणी संपतो. आज मी आता हा भगवद्गीतेचा विषय चालू असताना मी हे एवढ्यासाठी सांगतोय. आज आईचं वय 81 आहे, 81 तर 82 लागेल तिला. पण मी पाहतो की कमी ऐकू येणं आणि कमी ऐकू येण्याबरोबर जसं माणसाला जेवढं ऐकू येतं त्या अनुषंगाने किंवा त्या अंदाजाने माणूस बोलत असतो. नजरेचा दुबळेपणा होणं, अंगाला स्पर्श. मी तिला आत्ता होती तेव्हा एकदा म्हटलं की तुला आई पाय दाबून देतो म्हणून पाय दाबले. तर पहिल्यांदा मला म्हणाली की खूप बरं वाटतंय आणि एकच मिनटात म्हणाली नको बस. म्हटलं का, जोरात हे झालं का, पाय दाबले गेले? नाही 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 म्हटले, सवय नको. हा तिचा सवय नको म्हणलंत ना, हे मला त्या क्षणी शिकून गेलं की मनुष्याला कसं असतं की इंद्रियांवरती आपण अंकुश कसा आणायचा, की मला बरं वाटतंय म्हणून करून घेणं. आणि हे नको, ही सवय लागायला नको. कारण जर शरीराला सवय लागली तर तुम्हाला ती गोष्टी हवी असते आणि मग ती हवी असले की त्या गोष्टीची हाव सुरू होते. मग मी तिला म्हटलं अगं तू असं नको का म्हणतेस म्हणून. ती म्हटली तू मी आता इथं आहे तोपर्यंत तू दाबून देशील, नंतरचं काय. मग जर मला सवय लागली आणि जर तू हातपाय दाबून द्यायची जर तू मला रोजची सवय लावून ठेवलीस आणि नंतर मला ते कसं अवघड जाईल. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीराचे आपण फाजील लाड करू नयेत. तिला ऐकू कमी यायचं. मी माझ्या त्या भगवद्गीतेच्या अनुषंगाने मी विचार केला की मनुष्य बघा, आपण आपलं शरीर, आपलं अंग, आपला जीव वाचवण्यासाठी आपण प्रत्येक क्षण तळमळत असतो. एखाद्याला विचारलं ना की तुला सगळ्यात बाबा काय मोठं म्हणजे प्राप्त करायचं, तर तो म्हणेल नाही, माझा जीव कसा वाचेल हे मला पाहिजे. पैसा नको, लगता नको, काही नको, काही नको. पण हा वाचवताना त्याच परमात्म्याने आपल्याला हे जे शरीर प्रदान केलेलं आहे हे त्याचं सुद्धा काही आयुमान आहे ना, त्याचा आपण विचार करत नाही. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये आत्मसंयम योग आणि आत्मविज्ञान योग ह्या बाबतीत मी जेव्हा विचार करायचा नीट प्रयत्न केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण फक्त इंद्रियांवरती संयम ठेवून उपयोग नाही, तर वेळेला हीच इंद्रिय मोकळं करायला शिकलं पाहिजे. ही जर आपण करू शकत नसेल तर आपला उपयोग नाही. कारण जर ती वेळेत आपण मोकळी केली नाहीत तर त्यांना त्रास हा होणारच. आज आपण वाचतो की आपल्या याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये वानप्रस्थाश्रम असा एक उत्तरार्धामध्ये एक मोठा भाग होता. आणि हा कशासाठी होता तर याचा मी 3 दिवसामध्ये पासून विचार करतोय की किती योग्य होता की तुम्हाला मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार नको, कुठल्याही प्रकारचा ताण नको, टेन्शन नको. तुम्हाला सहज जीवन, ज्या निसर्गाच्या सानिध्यातनं, निसर्गामुळे तुम्ही हे जीवन तुम्हाला मिळालेलं आहे, हे जीवन त्या निसर्गालाच तुम्हाला परत करायचं आहे. हे इतकं म्हणजे आपण हा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या संस्कृतीने जे अटी नियम पहिल्यापासून जे घालून दिलेले आहेत हे किती योग्य आहेत. आज आई बाप म्हातारे होतात, मुलं विदेशी निघून जातात आणि आईवडिलांचं काय करायचं हे त्यांना कळत नाही. ते तिकडनं बसून इथं 4-4, 8-8 रूमचा बंगले, फ्लॅट काय जे असेल ते घेऊन देतात. ते आईबाप मुलाच्या फक्त ओढीनी, आशेनी, प्रेमाच्या अपेक्षेनी जीवन ढकलत असतात आणि तो मुलगा तिथं पैसे कमवण्यात आणि पैसे मिळवण्यामध्ये गुंतलेला असतो. पण ह्याच्यामध्ये आनंद काय आहे
किती कमवणार? कोटींनी कमवला. अरे पण तू कोटींनी जरी कमवलास तरी तुला त्यातनं आनंद काय मिळाला? तू भौतिक गोष्टीच खरेदी करू शकलास, आईवडिलांचं प्रेम खरेदी करू शकला नाहीस. ना तुझ्या इंद्रियांना तू तेवढं वाचवू शकलास जी वाचवायची तुला गरज होती. म्हणून भगवंताला आत्मसंयम योगामध्ये सांगितलं लागलं की इंद्रियांना तू संयम त्याच्यावरती बाळगणं तुला गरजेचं आहे. हे संयम बाळगणं म्हणजे इंद्रियांचा उपयोग काही क्षणापुरता काही मर्यादित करावा असा नाही, तर त्याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे की आपण जर इंद्रियांना कायमच कार्यान्वित ठेवलं तर ती शेवटी झिजणारच आहेत ना. तुमच्याकडे पैसा आला, तुमचा बँक बॅलन्स मोठा झाला तरी इंद्रिय ही झिजणारच आहेत, कारण तुम्ही त्यांची झीज थांबवू शकत नाही, कारण हा निसर्गाचा नियम आहे. असे माझ्या ओळखीचे 1-2 जण आहेत, अतिशय उच्च आहेत, उच्च स्थानावरती आहेत, पण ऐकू येत नाही. उपयोग काय? पैसा आहे, दरवाजात गाडी आहे, घोडे आहे, सर्व आहे, पण ऐकू येत नाही. तर करणार काय समजत नाही. घरात असेही नाहीत मुलं, उत्तम प्रतीची कानाचे श्रवण यंत्र आणून देऊ शकतात, पण जे मेलेलंच आहे तर ते परत जागृत कसं होणार हे सांगा तुम्ही. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे की जी गोष्ट आपल्याला परमात्म्याने भगवंतानी प्रदान केलेली आहे ती आपल्याला सोडता यायला पाहिजे वेळेमध्ये. मग ही वेळ कधी? तर ती आपण ठरवून घ्यायची का की ठीक आहे, हो का वेळ, मग असं करतो मी आता 56 वर्ष किंवा 58 वर्षापर्यंत नोकरी करतो, मग माझ्या मुलामुलींची लग्न करतो आणि मग माझं वय 65-70 झालं की मग आपण या गोष्टींचा विचार करू, असं चालेल? आज मला ह्या 10 दिवसामध्ये कळलं लळा म्हणजे काय असतो आणि आपण किती सर्वसामान्य व्यक्ती कशामुळे अडकतो. पक्षी का पिलांपासून लांब जातात त्यांना खायला यायला लागल्यानंतर, का सोडून जातात, हे मला आत्ता त्याचं गणित कळलं. भावना तिथं उत्पन्नच होत नाहीत. मनुष्याने प्रत्येक स्वतःच्या जीवावरती, स्वतःच्या बलावरती काम करायला, कर्म करायला शिकलं पाहिजे. हे प्राण्यांकडनं आपण शिकणं खूप गरजेचं आहे. भगवंतानी प्राण्यांसाठी आणि माणसांसाठी वेगळे नियम बनवले नाही. माणसाला फक्त विचारशक्ती आणि बुद्धी दिलेली आहे, ती प्राण्यांना पण दिलेली आहे. पण विचार करण्याची शक्ती, सुबुद्धी ही फक्त भगवंतानी आपल्या मनुष्य प्राण्यांना दिलेली आहे. बघा, त्याला भगवंताला वाटलंच नाही की प्राण्याला सुबुद्धी द्यावी, कारण त्याची गरजच नाही, कारण ते करू शकत नाही. गाईसमोर तुम्ही अभक्ष घेऊन जा, गाय त्याला तोंड पण लावणार नाही. हे ते गाईला कसं कळलं की हे मांस आहे? सांगायला लागत नाही. हे मुळात असतं, ते वरती येतं. आणि आत्ता सध्या जर पाहिलं तर मनुष्य प्राणी कुठल्या ह्याच्यामध्ये चाललेले, का सगळ्या पृथ्वीचा ऱ्हास होतो आहे? इंद्रियांच्या आपण अधीन होणं म्हणजे काय, तर हे आत्ता आपण पाहत आहोत की इंद्रियांच्या अधीन होणं म्हणजे काय. एक क्षण मलाही वाटलं की यार कसं होणार, आईचं कसं होईल, आज शौचालय जाताना तिचं नियंत्रण राहत नाही, कसं होईल. म्हणजेच काय झालं, भगवंतानी तुम्हाला जन्माला घातलेलं आहे ना, तर त्याला त्या गोष्टींसाठी त्याच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला परत करणं गरजेचं आहे. नुसता देह 100 गाठली आणि जर देहामध्ये जर काही चैतन्यच नसेल, देहाचे अवयव जर चालतच नसतील नीट, तर तो देह असून आणि तो श्वास चालू असून उपयोग काय? आणि हेच बोलणं, हीच गोष्ट मी माझ्या आईबरोबर शेअर केली, आईबरोबर वाटली, आईबरोबर बोललो. आणि त्याचा परिणाम असा झाला की ठीक आहे, त्याला औषध त्याच्या कानात घातलं, तिला दडा बसला तर ऐकू लागलं, पण तिला खरंच हळू बोलायला लागलं की ऐकू यायला लागलं. त्याचं कारण असं की माणसाची आजूबाजूची परिस्थितीची जी एक सगळ्या आपण आवरणं म्हणतो ना की ती तयार होतात वैचारिकतेची, ही आवरणं गळून पडायला हवीत. काय करतोय, काय नाही करते. आणि मुळामध्ये प्रत्येक माणसाने आपल्या शरीरावरती प्रेम करावं, पण ठराविक मर्यादेनंतर ते सोडून द्यावं. हा देह, हा कान आहे, हा परमेश्वराने दिलेला आहे. ह्याची शक्ती जेवढं परमेश्वराने सांगितलेलं आहे की चांगलं ऐक, तेवढं ऐकून नंतर तुम्हाला त्याचं मनन करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. ते कायम ह्याला कामाला ठेवायला नाही पाहिजे, सोडता यायला पाहिजे.
वृद्धत्वामध्ये ह्या शक्ती क्षीण होतात. म्हणजे काय तर तुम्हाला भगवंत सांगतो की अरे तुला मी एवढं सांगितलं की प्रत्येकावरती तू नियंत्रण ठेव. नियंत्रण ठेव म्हणजे काय की ते तुला सोडता यायला पाहिजे. नियंत्रण ठेव म्हणजे तू फक्त चांगलं आणि वाईट माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होणारे हे जे प्रश्न आहेत की नियंत्रण परमेश्वर भगवंतांनी श्रीकृष्णाने सांगितले इंद्रियांवरती नियंत्रण, दश इंद्रियांवरती नियंत्रण ठेव असं सांगितलं. म्हणजे काय मी काय वाईट बघत नाही, मी काय चांगलं शिवाय काय दुसरं काय ऐकत नाही. अरे तसं नाही आहे, ते तू मोकळं करायचं, तुझ्या मनामध्ये वैचारिकता निर्माण कर. त्यांनी दिलं आहे, ही मनाची तयारी करून ठेव की त्याला आज न उद्या तुला परत करायचं. जर तू वेळेत केलंस परत तर त्याला काही हरकत आहे का. हे भगवंता आजपासून मी जे ऐकलं आहे ते मी माझ्यासाठी ऐकलं, आता जे ऐकीन हे तुझ्यासाठी ऐकीन. नाहीतर हे आता मी तुला दिलेलं आहे, तू जशी जर काय करायचं असते हे तू ठरव. हे भगवंताशी बोला. भगवंताला हे सांगणं गरजेचं आहे. आत्मसंयम योगमध्ये भगवंतांनी श्रीकृष्णाला सांगितलेलं आहे ते 5 कर्म आणि 5 ज्ञानाची जी इंद्रिय आहेत ह्याचा उपयोग तुम्हाला सोडण्यासाठी करता आला पाहिजे. आणि सोडायचं आहे कुठं. जे मातीचं भांडं, जी मातीतनं ते भांडं तयार होतं ते फुटलं की ते शेवटी ती परत माती होते, परत त्याच्यातनं नवीन उत्पत्ती होते. म्हणजे हा देह जेव्हा शरीर सोडतो, ज्या मातीमधनं जन्म झाला त्या मातीत मिसळतो तर परत त्याचा जन्म होणार हे निश्चित आहे. हे खात्री जर तुम्हाला मनातनं वाटत असेल, पटत असेल तर तुम्ही तुमचा हात, तुमची वैचारिकता ही सोडायला शिकली पाहिजे. मी अमुक पैसे दिले मग माझ्या नावाची पावती पाहिजे, मी अमुक पैसे ह्याला दिले मग त्याचं हे पाहिजे. तुम्ही काही देऊ शकत नाही, काही तुम्ही घेऊ शकत नाही. हे जे सर्व चाललेलं आहे, ही जे सगळं जग फिरत आहे, हे सगळं जग चालू आहे, हे फक्त भौतिक गोष्टींवर चालत आहे. आणि आपण काय घ्यायचं आणि काय नाही ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आत्मसंयम योग हा संयमपणा म्हणजे काय आहे, आत्म्याचा संयमचा योग. म्हणजे आत्मा आणि संयम ह्याचा जो योग होणार आहे, मग ह्याच्यामधनं काहीतरी नवीन निर्मिती होणार आहे ना योग झाल्यानंतर. जेव्हा योगासनं करायला लागतो किंवा एखादी वैचारिकता चांगली असेल अशी गोष्ट कथा ऐकतो, त्याच्यानंतर आपलं विचार बदलतात. म्हणजे ह्या योगाचं कुठेतरी रूपांतर झालं. मग अशी गोष्ट चांगली असू शकते आणि वाईटही असू शकते. एकदा एक उदाहरण मी त्याच्यामध्ये ऐकलेलं आहे की एक भिकारी रस्त्यामध्ये भीक मागत बसलेला असतो आणि बाजूनी एक श्रीमंत माणूस जातो. जसं जसं आहे ती माणसं एक एक जाऊन त्याला 4 आणे 8 आणे असं त्याला देत असतात. आणि एक श्रीमंत माणूस तिथं जातो आणि त्याला सांगतो की तू असं कर, तू माझा पार्टनर होतोस का. तर भिकाऱ्याला पहिल्यांदा कळत नाही. तो म्हणतो म्हणजे काय. तो म्हणतो मला सांग. तो श्रीमंत माणूस त्या गरीबाला म्हणतो तू भिकारी का झालास. तो म्हणतो मला कळतं, मला व्यवहार कळतो, पण मला कोणी काम देत नाही. आणि मला जर कोणी काम दिलं तर मी भीक मागणार नाही, तुम्ही मला काम देता का. तर तो श्रीमंत माणूस म्हणतो ठीक आहे, आजपासून तू माझा भागीदार, तू माझा पार्टनर. आणि त्या भिकाऱ्याच्या एकदम मनामध्ये विचार येतो, अरे हा म्हणजे भीक घालायचं सोडून एकदम मला पार्टनर करून घेतोय त्याचा. आणि तो आनंद, ह्याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे. पण तो भिकारीसुद्धा कसा असतो बघा, जसं एखाद्या माणसाला मिळतं ना की नंतर तिथं व्यवहार चालू होतो. तो म्हणतो मग आपण जो काही नफा मिळेल तो कसा वाटून घ्यायचा. म्हणजे तुम्ही असं करा, मी काम करीन आणि तुम्ही 90% घ्या, मी 10% घेतो, असं तो भिकारी त्या श्रीमंताला सांगतो. आणि श्रीमंत म्हणतो माझी तांदूळ विकायचा व्यवसाय आहे, तू तांदूळ विकत जा आणि त्या गोण्या आणि मोकळ्या गोण्या आणि ते तांदूळ असं विकायचं आणि हा माझा व्यवसाय आहे तो तू चालवायचास. आणि भिकाऱ्याला कळतं की आपल्याला 1 रुपया पण भांडवल घालायचं नाही आहे. आणि तो मनामध्ये म्हणतो की 90% तुम्ही घ्या आणि 10%च मला द्या, कारण माझं काहीच नाही आहे. पण गंमत बघा, तो श्रीमंत माणूस म्हणतो नको, 90% तू घे, 10% मला दे. माणूस भिकारी आहे, श्रीमंतांनी हात पुढं केलेला आहे. येणारा नफा मला 10% दे आणि तू 90% घे, असं श्रीमंत माणूस तो भिकाऱ्याला सांगतो. तो भिकारी तयार होतो, व्यवसाय करायला लागतो, व्यवसाय फुलायला लागतो. आणि भिकाऱ्याच्या मनात विचार उत्पन्न होतो, दिवसभर मी राबतो, मी काम करतो,
मी लोकांकडनं पैसे घेतले, मी त्याच्यामध्ये परत माझा व्यवसाय वाढवला आणि मी ह्याला 10% का द्यायचे? वास्तविक ह्याला मी 10% दिले नाही पाहिजेत. माणसाची वैचारिकता कशी बदलते बघा. आणि मग एक दिवस जेव्हा तो ठरलेल्या तारखेप्रमाणे श्रीमंत त्या माणसाकडे भिकारी, तो आता सदन झालेला असतो, त्याच्याकडे येतो आणि म्हणतो माझे 10% दे. ते म्हटल्याबरोबर तो भिकारी त्याला म्हणतो की जरा काही व्यवसायामध्ये बरेच पैसे आलेले नाही आहेत, ते थोडे आले की मी देतो त्याच्यामध्ये. पण शेवटी श्रीमंत माणूस हा काही वेडा नसतो, त्यांनी सगळी कॅल्क्युलेशन हिशोब सगळा केलेला असतो. आणि तो त्याला म्हणतो की हेच तुझं चुकलं. मी आज एवढ्या वर्षामध्ये व्यवसाय करतोय, पण ह्याच्यातनं काय उत्पन्न होतं काय नाही हे सर्व मला माहिती आहे. आणि आज तुझा मी जर सर्व दिलं आणि अपेक्षा काय केली तर 10%ची केली, तर ते 10% सुद्धा तू मला देऊ शकत नाही. त्याच्यावरून तुझी नियत कळते की तू काय करू शकणार. तू ज्या ठिकाणी आलाय तिथंच रस गळायला जाणार. हे उदाहरण काय सांगतं? हे उदाहरण हे सांगतं की भगवान परमात्म्याने आपल्याला 90% दिले, तो आपल्याला 10%च मागतो. मी इतकं ओरडून सांगत असतो रोज लोकांना किंवा सांगताना की जप लिहा, तुम्ही स्वतःतली फक्त 10 मिनटं त्या परमेश्वराला द्या. तो तुम्हाला दिवसातले 24 तासातली 10 मिनटं तुम्ही त्याला दिली तो तुम्हाला 90% देणार आहे. पण मनुष्य इतका डॅम्बिस आहे, मनुष्य इतका स्वार्थी आहे की तो म्हणतो मला वेळ होत नाही, मला नोकरी असते, मला धंदा असतो, माझा मुलगा 10वीला आहे 12वीला आहे, अशी अनेक कारणं देत असतात आणि 10% देत नाहीत. मग तो परमात्मा जो 90% तुम्हाला त्यांनी अगोदर दिलेला आहे तो तुम्हाला कसा धार्जिन होईल? हा विचार करण्याची गोष्ट आहे की आपण परमात्म्याला का देतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की अरे हे अर्जुना, की तू इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेव. अरे इंद्रियांना ताब्यात ठेव म्हणजे त्यांना व्यवस्थित मार्गस्थ कर असा त्याचा अर्थ होतो. इंद्रियांना ताब्यात ठेव म्हणजे ती गुंडाळून त्याच्यामध्ये बांधून ठेव असा त्याचा अर्थ होत नाही. व्यावहारिक अनुषंगाने आत्मसंयम योग आणि आत्मविज्ञान योग हा पुढं कसा जाईल हे आपण पुढच्या भागात निरूपणामध्ये पाहू. श्रीराम.